हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आहे संक्रांत आणि मी आज लवकरच उठले होते आणि ब्लॅक कलरची साडी घेतली होती मी संक्रांतीला. पिल्लूची मस्ती बघायची. तर ही अशी दिसत होती साडी. खूप सिंपल आहे पण खूप मस्त दिसत होती आणि ब्लाऊज पण माझा खूप मस्त शिवला होता त्यांनी. काकूंनी इकडेच टाकलं होतं मी शेजारी त्यांनी. तेव्हा आम्ही मंदिरात मम्मी, मी आणि माझी बहीण आणि पिल्लू होतं. पिल्लू झोपेतूनच उठलं होतं. मला आधी काढायला जमलंच नाही ब्लॉग, कारण पिल्लूने खूप त्रास दिला होता आणि त्यात त्याचे पप्पा पण नव्हते घ्यायला. त्यामुळं मग मला जमलंच नाही आधी ब्लॉग काढायला. म्हणून डायरेक्ट मी तिथं मम्मीकडं पोचल्यावरच निघतानाच ब्लॉग काढते आहे. आणि आम्ही आता देवीच्या मंदिरात चाललो होतो वरती. तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आमच्या इथं कोथरूडमध्ये. कोण कोथरूडमधले असतील तर त्यांना माहितीच असेल मंदिर. तर तिकडे चाललो होतो वसण्यासाठी. तर मग मी इकडंच संक्रांत साजरे करणार होते मम्मीकडं. त्यामुळं मग मी लवकर आले होते आणि मम्मी पण घरी होती, त्यामुळं मग मी लवकर आले होते. आणि कशी दिसते मी कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझा आजचा लुक कसा वाटतो आहे ते. आणि पिल्लूची चालली होती इथं मस्ती, कारण तो कोणाकडंच राहत नव्हता. म्हणजे मम्मीकडं तर सारखा बघतच राहायचा. मम्मीने थोडं आवरलं होतं त्यामुळं. ते तर आम्ही मंदिरात पोचलो, देवीच्या समोर होतो. तर हे देवीच्या पाया पडलो वगैरे आणि मग ह्याची मस्ती चालू होती मावशीसोबत. त्याच्या नंतर हळूहळू खेळायला लागला तो. त्याच्या मूडवर आहे सगळं. मूड नसेल तर मग काहीच नाही करत तो. मग त्यानंतर मग मम्मी आणि मी वोसायला गेलो देवीला पुढं. तर आम्ही इथं वोसत होतो दोघीजणी. तर मी माझं वेगळं आणलं होतं आणि मम्मीने वेगळं घेतलं होतं वौसा. दोघींचा वेगवेगळं होता, नाही तर तुम्हाला वाटेल एकच घेतलं आहे काय. आणि पिल्लूचं इथं टाळ्या वाजवणं चालू होतं. त्याला कसं काय माहिती कसं कळतं की म्हणजे देव असला ना की त्याला असं कसं कळतं काय माहिती की हे देवच आहे करून. ते बरोबर त्यांच्याकडं बघितलं ना, कोणतेही देव असू दे, मग गणपती म्हणा, देवी असू दे म्हणा, कोणते पण देव असले की लगेच टाळ्या वाजवायला सुरुवात करतो. पण देव असेल तेव्हाच, नाही तर इतर वेळे असं कशाला पण बघून वगैरे नाही टाळ्या वाजवत. पण देव वगैरे बघितला ना तेव्हाच टाळ्या वगैरे वाजवतो. मग आम्ही इथं गोल राऊंड मारत होतो मंदिराला. तर ह्याचं पण चालू होतं चालणं. तो एवढा पळत नव्हता, पण मंदिरात ह्या एवढा जर पळत होता ना तो की बासच. पहिल्यांदा एवढा तो पळाला आहे. म्हणजे त्याला धरलं ना मी तेव्हा तो चालत नसायचा, एकटाच चालू दे म्हणायचा. पण इथं मंदिरात तो माझा हात पण सोडत नव्हता. आणि आमची चालू होती मस्ती पण दर्शन पण दोन्ही चालूच होतं. आणि पिल्लूनी म्हणजे मंदिरात तर काय नाही त्रास दिला आम्हाला, पण घरी खूप किरकिर केली, कारण त्याची झोप झाली नाही की तू खूप किरकिर करतो. आणि त्यात मी ह्याचं सगळं आवरून वगैरे घेतलं होतं. आणि मग रिक्षात जातानाच तो रिक्षात झोपून गेला. आणि घरी गेल्यावर घरात टाकलंच त्याला खाली की लगेच उठला. मग 10-15 मिनिटांनी पोचल्यानंतर मम्मीकडं. आणि त्यानंतर नाही तर त्याला वाटलं हम्माच आहे करून. त्या हम्माचं गाणं बघतो ना, त्यामुळं मग त्याला वाटलं तसं. तर चालू होतं त्यांच्याकडेच बघत होतं ते. आणि इथं पण त्यांना बसवून घेतलं मग मी. आणि त्यानंतर मग चालू होतं दर्शनच. आणि आता रिक्षावाल्या काकांना पण आम्ही थांबवलं होतं की रिटर्न येतो तो म्हणून. आणि त्यांना म्हटलं होतं 15 मिनटात येणार आहे. आणि तिथंच आम्हाला अर्धा-पाऊण तास गेला. त्यानंतर मग मम्मीने मला ओवासलं, मी मम्मीला ओवासलं आणि मग निघणार होतो आम्ही. दर्शन तर झालं होतं. आणि रोज तर खूप गर्दी नसती, पण हे संक्रांती दिवशी म्हणा, काही सण वगैरे असले की खूप गर्दी असते. आणि इथं पिल्लू माझे कानातले ओढत होता. दररोज नसतं कानातलं घालत, आणि आता घातलं तर ओढत होता. तर बघा मी कशी दिसते आहे. मी थोडे पिक्स पण टाकले त्याच्यामध्ये. तर मी कशी दिसते कमेंट करून नक्कीच सांगा. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. नवीन असताल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बाय.